या पवित्र भूमीमध्ये सर्व शाक्यमुनी टूर्स आणि ट्रॅव्हल्स आणि त्यामध्ये असणारे सर्व या प्रवासामध्ये दर्शनार्थी असणारे सर्व धम्मप्रेमीय बौद्ध उपासक तथा उपासिका बालबालिका या सर्वांना या पुण्यभूमीच्या या भूमीमध्ये सर्वांना त्यांचा लाभ हो, त्यांना आयुर्बल सुखाची प्राप्ती हो. या ठिकाणी आपण जे बसल्या कुशीनगरमध्ये भगवान बुद्धांनी वैशाली नगरामध्ये, तुम्ही वैशाली नगर पाहाल, कुटागार भवन पाहिलं, पूर्वा पाहिला, स्मृती स्तूपा पाहिला, केसरीय या ठिकाणी दर्शन घेतलं आणि त्या ठिकाणी आपण माझ्या ठिकाणी कुशीनगरला आज कुशीनगरचं 4 दर्शनीय स्थळ आहे आणि या 4ही दर्शनीय स्थळाला आपण त्या ठिकाणी श्रद्धाभावाने त्या ठिकाणी दर्शन घेतलं, कुशल कर्म केलं. ते कुशल कर्म केलं तर सर्वप्रथम जेव्हा वैशालीवरून भगवान बुद्ध 80 वर्षाचे झाले आणि त्या ठिकाणी महापरिनिर्वाण जाहीर केलं, म्हणजेच आयुसंस्काराचा त्याग केला. महापरिनिर्वाण जाहीर केला आणि त्या ठिकाणाहून निघाले ते केसरी या ठिकाणी थांबले आणि केसरी याला त्या ठिकाणी बसल्यावर तिच्या ठाकूर लोकांनी भगवान बुद्धाचा आदर तिथे केला आणि तो केसरी आहे त्या ठिकाणी बसल्यानंतर 24 एकराचा स्तूप आहे, त्या अशोकराजे बांधला 3दा. त्या 24 एकरामध्ये तो स्तूप आहे. जगामध्ये जेवढे 84,000 स्तूप आहे त्या 84,000 स्तूपामध्ये सर्वात मोठा जगामध्ये केसरी या स्तूप आहे. त्या ठिकाणी सोन्याचं पात्र आहे आणि त्यामध्ये बुद्धाच्या अस्थी आहे. त्या ठिकाणी केसरयुक्त अशा मातीने बांधला तो ठाकूर लोकांनी जेव्हा तो चैत्य बांधला म्हणजे स्तूपा बांधला, त्याला आधी जर असा हात घासला तर त्याचा सुगंध येतो ध्यानमग्न असणाऱ्या माणसाला. त्यानंतर भगवान बुद्ध तिथून निघाले तर इथून फाजलपूर, आजचं फाजलपूर नगर आहे, त्यावेळेचं पावानगर आहे, त्या पावानगरला आले. तिथं चुंद लोहार नावाचा गृहस्थ राहत होता, त्याचं आम्रवन होतं आणि त्या आम्रवनामध्ये भगवान बुद्ध आणि भगवान बुद्धाचा भिक्खू संघ त्या ठिकाणी बसले. ती बातमी त्या लोहाराला कळली, म्हणजे त्या पावामध्ये असणारा चुंद लोहाराला कळली आणि त्या कळल्यानंतर की तुझ्या आम्रवनामध्ये भगवान बुद्ध आणि भिक्खू संघ बसलाय. तसा तो धावपळ करत गेला, बुद्धाला अभिवादन केला, एका बाजूला बसला आणि बाजूला बसल्यानंतर तो धन्य की माझ्या या आम्रवनामध्ये भगवान बुद्ध आणि भिक्खू संघ आलेला आहे. त्यावेळेस नमस्कार केला, एका बाजूला बसला आणि त्याने भगवान बुद्धाला भोजन स्वीकारलं. ते भोजन भगवान बुद्धाने त्या ठिकाणी त्या चुंदलोहाराच्या त्या आम्रवनामध्ये भोजन घेतलं. ते मकर शुक्रमद्दाव नावाचं असे स्कंद आहेत, त्याच्यामधून ते रसायन पदार्थ आहे ते केलं, परंतु ते विष केलं. म्हणजे त्याचा अर्थ असा जशी आपण शहद आणि तूप जर मिक्स केलं त्याचं जहर बनते, पण त्यामध्ये शहदही टाकलं, दूधही टाकलं, ते रसायन कंदही टाकलं, त्याची खीर बनवली. भगवान बुद्धाने त्या दृष्टीनं पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्या दिव्यशक्तीनं की त्या चुंदलवाराला सांगितलं की हे भोजन कोणाला देऊ नको, ते फक्त तथागतच ते पचू शकतात आणि इतर कोणी पचू शकत नाही. भगवान बुद्धाला ती भोजन दिलं आणि भिक्खू संघाला दुसरं भोजन दिलं आणि बाकीचं उरलेलं भोजन जमिनीमध्ये ते गाळून टाकलं. ते बुद्धाने सांगितलं का जेथे जीव जीवाणू नसेल त्या ठिकाणी असं भोजन तिथं गाळून टाक, पाणी असेल त्यामध्ये टाक, जीव जीवाणू नसलं पाहिजे. ते भोजन त्या ठिकाणी दिलं आणि भगवान बुद्ध त्या ठिकाणावरून तेव्हाच अतिसाराची बिमारी सुरू झाली. त्यांना पोट गरगळ झाला, अतिसाराची बिमारी झाली, थकलं वय, 80 वर्षाचे झाले. आनंदसोबत आनंदसोबत भिक्खू संघसोबत अनिरुद्धासोबत आल्यानंतर या ठिकाणून 22 किलोमीटर पावानगर आहे आणि त्या 22 किलोमीटर आल्यानंतर हिरण्यगर्भ नदी आहे या ठिकाणी, तिकडे कुकुसन नावाची नदी आहे, त्या नदीवर बसले. तिथं आंघोळ केली भगवान बुद्धाने. आंघोळ केल्यानंतर भगवान बुद्ध धीरे धीरे कसेयामधून या ठिकाणी चालत आले आणि सर्वप्रथम माता कोर या ठिकाणी बसले. पाहिल्या ती माता कोरची मूर्ती,
असे हात टेकून बसलेल्या तलाव आहे अंदर. आपण गेलो तो रोडवरला माता कुंवर म्हणतात त्याला, पहिलं स्थळ. भगवान बुद्ध त्या ठिकाणी बसले. त्या ठिकाणी बसल्यानंतर जमिनीस्फुरता जमीनचा असा हात घेतला. माता कुंवरचा अर्थ होते हात टेकवणे. असे बसले भगवान बुद्ध त्या ठिकाणी आणि आनंदाला म्हणतो, आनंदा तहान लागली असं वाटते मला. तहान लागली, पाणी पाहिजे आहे तथागत असे म्हणतात. तेव्हा आनंद गेला आणि समोरली जे नदी आहे, हिरण्यगर्भ नदी आहे, त्या नदीवर गेला आणि भिक्षापात्र ठेवा. तर त्या बंडी ढोरं वासरं निघून गेले होते. पाणी गढूळ झालं होतं. आनंद परत आला. भगवंता त्या नदीचं पाणी गढूळ आहे. आनंदा मला त्या गढुळाचं देणं घेणे पाण्याशी देणं घेणं आहे. जा पुन्हा परत जा. तेव्हा आनंद नावाचा भिक्षू पुन्हा परत गेले या नदीवर. बाजूला या रामाभारच्या बाजूला नदी आहे मागच्या साईडला. त्या भिक्षापात्र पाणी शुद्ध झालं, एवढं शुद्ध झालं काचासारखं चमकायला लागलं. त्या पाण्यावर त्यांनी ध्यान केलं. भिक्षापात्रामध्ये पाणी घेतलं, ध्यान केलं आणि पाण्यात ध्यान केलं. भक्ती आनंद नावाचे भिक्षू माता कुंवरमध्ये गेले आणि भगवान बुद्धाला शेवटचं पाणी पाजलं. पाणी पाजलं आणि त्या ठिकाणावरून ज्या ठिकाणी शाल वृक्ष होता, 2 शाल वृक्ष होते, मल्लाची राजधानी आहे, त्या ठिकाणी गेल्यावर 2 शाल वृक्षामध्ये जोड असं चादर टाकले, म्हणजे चिवर टाकलं आणि उजव्या कुशीवर भगवान बुद्ध आडवे झाले. आणि त्यावेळेस आनंदा म्हणतो, तेव्हा आनंदा म्हणतो, भगवान या वनामध्ये तुम्ही महापरिनिर्वाण घेऊ नका. मोठमोठे शहर होते, बुद्धगया होतं, श्रावस्ती होतं, अनेक मोठमोठे शहरं असे होते. त्या शहरामध्ये तुम्ही महापरिनिर्वाण घ्यायला पाहिजे होतं. ह्या वनामध्ये कसे काय तुम्ही महापरिनिर्वाण घेता? त्यावेळेस हे वन होतं पुरं मल्लराजांची राजधानी. त्यावेळेस भगवान बुद्ध म्हणता, आनंदा असा म्हणू नको. या ठिकाणी महासुदर्शन नावाचा राजा राहत होता. त्यांच्या घराला 84,000 सोन्याचे दरवाजे होते, 84 सोन्याचे खांब होते, 84,000 सोन्याचे ताट होते, 84 घोडे, हत्ती, रथ, हे सर्व संख्येनं 84,000 होतं. त्याच्याकडे 7 रत्न होते. तो इथं या राज्य करत होता आणि खूप मोठा धार्मिक तो उपसद धारण करणारा होता. तो दुसरा तिसरा कोणी नसून तो मीच आहे. तो दुसरा तिसरा कोण नसून तो मीच आहे. इथं प्रत्येक अनेक बुद्ध ह्या ठिकाणी महापरिनिर्वाण झाले. हे माझं पहिलं महापरिनिर्वाण नाही, हे 7वं महापरिनिर्वाण आहे. किती झाले बुद्धाचे? 7वा आणि 8व्यांदा सुद्धा इथं महापरिनिर्वाण होणार आहे. तेव्हा आनंद थांबला. तेव्हा आनंद थांबला आणि एक सांगितलं की जा या मल्लाच्या राजधानीमध्ये असणारे सर्व मल्ल त्या लोकांना सांग की तथागत 3ऱ्या वैशाख पौर्णिमेच्या रात्रीला 3ऱ्या प्रहरी तथागताचं महापरिनिर्वाण होणाऱ्या सर्वांना बातमी. उद्या तुला कोणी म्हणू नका आम्हाला कोणी सांगितलं नाही म्हणून, निरोप दे. तेव्हा आनंद गेला, सर्व लोकांना मल्लाला सांगितलं आणि सर्व राजे महाराजे अष्टकुळातले सर्व लोक या ठिकाणी बोलावले आणि त्या ठिकाणी मागची बाजू त्या आपण पूजा केल्या, प्रवचन ऐकलं म्हणते त्या मागची बाजू त्या ठिकाणी 2 शाल वृक्ष होते आणि भगवान बुद्ध या दिशेला उशी आहे, म्हणजे इकडे मान आहे आणि या दिशेला पाय आहे. पाहिले ना तुम्ही मूर्ती? पश्चिम दिशेला तोंड आहे आणि पूर्व दिशेला पाठ आहे. त्यावेळेस 3 मुद्रा बदलत होत्या. पहिल्या सकाळी उठल्याबरोबर त्यांचं चिंतन मुद्रा दिसायची. सकाळी चिंतन मुद्रा, ध्यान मुद्रा आणि त्यानंतर महापरिनिर्वाण मुद्रा म्हणजे हास्य. सकाळी चेहरा कसा असला पाहिजे माणसाचा? उठल्याबरोबर हसता चेहरा असला पाहिजे. त्याचं रूप कसं आहे? सकाळी उठल्या तुमच्या चेहरा प्रसन्नता असली पाहिजे, हसतमुख असलं पाहिजे. नाही तर आपल्याला वर्तमान काळामध्ये आपण पाहतो कुण्या गावाला जातो, कुठे जातो, 8 वाजताच लोक चप्पल घालून तोंड घासत घासत गल्लीवर येतात. कोण्या गावले चालले हो बाई, वावरात चालले का बाई, का भाऊ तुम्ही कुठं चालले गावलं, म्हणजे ह्या सवय नाही आहे. सकाळी उठल्याबरोबर तुमचं हसतमुख दिसलं पाहिजे. सकाळ त्या अगोदर 3ऱ्या प्रहरामध्ये ध्यान मुद्रा असली पाहिजे, हसतमुख असलं पाहिजे, चेहरा फ्रेश असला पाहिजे, त्यानंतर चिंतन केलं पाहिजे त्या विषयावर.
चिंतन झाल्यानंतर निजस्थ असं मुद्रा असली पाहिजे. असं बुद्धाने 3 रूप या ठिकाणी दाखवले. आजही ते दिसतात. पायाकडून जर पाहिलं तर 3 मुद्रा दिसतात. त्या ठिकाणी आसन घेतलं, 3 मुद्राचं ध्यान साधना केली आणि मग 4 आरोप्याचं ध्यान केलं. 8 आरोप्य येतात, 4 आरोप्याचं ध्यान केलं. आपल्यालाही महापरिनिर्वाण म्हणजे नाही म्हटलं तरी चालेल, पण तुमचा जन्मही तुम्हाला माहीत आहे आणि आपलं मरणही आपल्याला माहीत आहे. आमचं जन्मावरही लक्ष नाही तर मरणावरही लक्ष नाही. उदाहरण घेऊ थोडंसं 2 मिनिटासाठी. आईच्या हृदयामध्ये सर्वांना माहीत आहे बाळ किती महिने राहते. चाल, जन्म त्या तारखेत झाला 1 तारखेला उदाहरणार्थ. वाढदिवस कोणा तारखेला करता पुढच्या वर्षी? 1 तारखेलाच. 1 तारखेला जन्म झाला आणि 1 तारखे. मग हे 9 महिने 9 दिवस कुठे गेले? आहे का जन्मावर लक्ष? अरे तो गर्भात कधी पडला हे तिथी माहीत नाही ना तुम्हाला. वाढदिवस करून आलो तर आपण 1 तारखेपासून तर 1 तारखेले. हे 9 महिने 9 दिवस कुठे गेले? प्रत्येकाच्या जीवनामध्ये 9 महिने 9 दिवस आहे. हे आम्ही काढूनच टाकले कारण जन्मच माहीत नाही आहे. आहे का माहीत जन्म कोणाला? जन्मच माहीत नाही आहे. बेहोशीच्या कारणामध्ये जन्म माहीत नाही आहे. जसं आलं तसं जान. मरणही माहीत नाही. सर्व घरी असेल मरण सोबत आहे, पण मरणाचे जेव्हा आपले मरण आहे, पण तथागताचं बुद्धाचं महापरिनिर्वाण आहे ते 4 आरोप्यामध्ये ते विज्ञानायतन, संज्ञानायतन. बरोबर आहे. जेव्हा ही 4 आरोप्याचं विज्ञान संज्ञानायतन, जेव्हा ही 4 आरोप्याचं ध्यान आणि उलटे 4 आरोप्याचं ध्यान जेव्हा तथागत करून राहिले श्वासाच्या प्रक्रियेनुसार आतवर, तेव्हा भगवान बुद्धाचा जो प्राणवायू होता तो बाजूला गेला आणि शरीर तिथंच राहिलं. 3ऱ्या प्रहारी झालं. साधू साधू महापरिनिर्वाण झालं. 7 दिवसापर्यंत अडथळे निर्माण येत गेले. 7 दिवसा प्रत्येक जीवनामध्ये 7 दिवस आहे. आपलं आयुष्य फक्त 7 दिवसाचं आहे. 7 दिवसापेक्षा आपण जगू शकत नाही, मरू शकत म्हणजे राहू शकत नाही. फक्त 7 दिवसाचाच प्रवास आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये. लय वर्ष जगून राहिलो असं कल्पना करू नका. आणि आयु एवढं गारद होऊन राहिलं, हे कशामध्ये होऊन राहिलं याची कल्पना करू नका. अनेक जन्माचा फेर घेऊन फिरणाऱ्या जीवनामध्ये जो जीवनाचा जो खेळ आहे तो एवढाच नाही. अनेक जेवढे जन्म एवढे मरण आहे, एवढे जन्म एवढे मरण आहे, हे समुद्र रडण्यानं भरले आहे. म्हणून बुद्ध म्हणतात जाती दुःख, व्याधी दुःख, मरण दुःख, जरा दुःख. रडणे, पडणे, शोक करणे, प्रिय व्यक्तीचे आस करणे, दुःख किती रडाल, कोणाकोणासाठी रडाल तुम्ही? काही तीळभर अशी जागा नाही. एवढं मरण झालं आपलं, एवढे जन्म झाले आहेत. का समुद्र भरले आहे पाण्यानं लढता लढता. हे जेवढं झाडात नाही एवढं पुरं तेवढं काठून जर तुकडे जर फेकले ना असे एवढे जन्म आहे आपल्यावाले. एवढंच नाही आहे. म्हणून जन्माशी येऊन केलं काय, मेला तर घेऊन गेला काय? पुण्यकर्म. हे बुद्धाने आरोप्याचं ध्यान केलं 4 आरोप्यात आणि महापरिनिर्वाण झालं. सर्व शोकाकुळ धरणे कंप झाला, पाऊस आला, अवेळी झाडाला फुलं आले, फुलं भगवान बुद्धावर पडले. 7 दिवसापर्यंत देह ठेवला. भजन पूजन आरत्या हे सर्व पंथीयांनी धर्मवाल्यांनी त्या ठिकाणी केलं आणि तिथून महापरिनिर्वाण झाल्यानंतर भगवान बुद्धाचं आपण 3D बनवू, ती पेटी बनवली. त्या पेटीमध्ये 500 आळे दिले असे, सूत्राचे, कपडाचे, सर्व दूध मधाळाचं सर्व वातावरण तयार झालं आणि ठेवून अष्टकलापात लोक आले, यायचे मल्ल लोक आले. माणसानं हातला पेटी उचलत नव्हती. भिक्खू संघाने 4 माणसांनी उचललं, फक्त पूर्व दिशेतून काढलं, पश्चिम दिशे एकूण असं सरळ या ठिकाणी राजमुकुट बंधनावर या ठिकाणी आणलं. त्या ठिकाणी पेटी ठेवल्यानंतर
चंदनाचा चिता रचला, सर्व त्यावर टाकलं आणि टाकल्यानंतर एक महाकाश्यपाचा संघ यायचा होता. म्हणून श्रमण म्हणजे श्रमण याला म्हणतात, जैन धर्माच्या माणसाला श्रमण म्हणतात. भिक्खू वेगळा आणि भिक्षू वेगळा. भिक्खू वेगळा, भिक्षू वेगळा, श्रमण वेगळा, ब्राह्मण वेगळा, सर्व वेगवेगळं आहे. त्यावेळेस ते श्रमण भेटला जैन धर्माचा आणि महाकाश्यप विचारतात, आमचे गुरुजी आहो, गुरुजी 7 दिवस झाले मरण पावले, म्हणजे महापरिनिर्वाण झालं. तेव्हा ते धावपळ करत आले आणि महाकाश्यप जेव्हा या ठिकाणी आले, भगवान बुद्धाची पेटी ठेवली, चिता रचली, 7 वेळा असे आळे मारले, गाथा म्हटली. अरे तेव्हा संखारा उपाय दो धाम्यन उपजित्वा निरोजंती ते समविम समव सुखो गाथा म्हटली. हे सर्व नित्य आहे. त्यावेळेला अधिक आनंदाने गाथा म्हटली. त्यानंतर अनुरुद्धांनी गाथा म्हटली. त्यानंतर महाकाश्यपाने गाथा म्हटली. 3 वेळा जेव्हा परिक्रमा केली आणि जेव्हा काश्यप भंतीत नमस्कार करायला गेला, पेटीतून बुद्धाचा पाय बाहेर आला आणि त्याला नमस्कार केला आणि पेटी आतमध्ये गेली आणि त्याला कोणी अग्नी लावू शकत नाही. ते तसेच भगवान बुद्ध जाग्यावर स्थित झाले. नंतर चिता पेटून दिली. त्याला कोणी आग लावू शकत नाही बुद्धाला. सहज त्यांच्याच तपाने, त्यांच्याच बलाने, त्यांच्या तेजस्वी प्रकाशमाने, त्यांच्याच सर्व यानं त्यांची स्वतः मरण स्वतः स्वीकारू शकते. तर आग दुसरा कसा लावू शकते? स्वतःच त्यांची हे झालं, राग झाली. मांस गळून पडलं, त्याची राग झाली, हड्ड्या दच्च्या तशाच राहिल्या आणि त्या सर्व अस्थी घेऊन या ठिकाणी आले. आपण जिथं बसलो आहे इथं या ठिकाणून जो अस्थी आणल्या भगवान बुद्धाच्या सर्व आणि या ठिकाणी दिले. बाणाचे कंपाऊंड या ठिकाणी दिले. सर्व 8 कुळातले लोक, सर्व लोक आले. अजातशत्रूपासून, मल्लापासून, तिकडे रामगरापासून, बुल्यापासून, इकडे शाक्यापासून, हे सर्व लोक या 8 कुळातले लोक या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी मग अस्थी वाटपाचा वाद तयार होत होता. त्यावेळेस त्या द्रोण नावाच्या ब्राह्मणाने तो वाद मिटवला की भगवान बुद्ध शेवटपर्यंत 80 वर्षापर्यंत धम्म उपदेश केला, जगामध्ये शांती मिळवली, सर्व लोक कल्याणासाठी काम केलं, हितासाठी मानवाच्या. आणि बुद्धाच्या अस्थीसाठी तुम्ही झगडे करता, भांडणं करता. हे सर्वांनाही न्याय पटला. म्हणून त्यानं तांब्याचं पात्र घेतलं आणि सर्व ज्या 8 कुळातल्या लोकांनी राज्यामध्ये त्या अस्थी वाटप करण्यात आल्या. तर एक अस्थी या ठिकाणी आहे, आपण तिथं दर्शन घेतलं, त्या ठिकाणी चिवर दिलं. त्यानंतर कपिलवस्तूला आहे, मगधला आपण तिथं वेळवणामध्ये गेलो, तुम्हाला सांगितलं वेळवणामध्ये अस्थी आहे. ह्या सर्व 8 अस्थीचं पैकी आपण 7 अस्थीचं दर्शन घेणार आहोत. आणि 8व्या अस्थी रामग्राममध्ये आहे, त्या कोलियामध्ये आहे नेपाळमध्ये. त्यामध्ये आपण जाऊ शकत नाही. गेलो असतो 2 दिवस वाळवले असते, 2 दिवस वाळवले असते, अधिक 2000 रुपये वाळवले असते. म्हणून 12.5मध्ये तो काम होते. म्हणून ते स्थळ आपल्याकडे नाही आहे. ते 7 स्थळाचं आपण दर्शन घेणार अस्थीचं. या ठिकाणी आपण अस्थीचं दर्शन घेतलं, त्याबद्दल मी सर्वांचं मंगल चाहतो. कुशल कर्म करा आणि पुण्यकर्म करा. सर्वांचं मंगल चाहतो. नमो बुद्धाय. जय भीम.